पार 4 धावांसाठी. चार धावा. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. तू मे मैदानाच्या आतमध्ये झाली आणि विकेटचं पतंग. पहिला धक्का बसलाय अर्थातच अनिकेत विभूती यांच्या माध्यमातून. ब्लॉककुलचा चेंडू आडवा बाटने खेळला फटका. यावेळी सुरेख फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या धोक्यावरून चेंडू चाललाय 1 बॉल सीमा पार 4 धावांसाठी. यावेळी देखील चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप मध्ये चेंडू स्लॉट होतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. दरम्यान आक्रवणेवाडी नवतरुण मंडळ मुंबई दिवा आयोजित श्री वेताळ देव चषक 2025 पहिलं पर्व आणि या स्पर्धेला ज्यांनी या ठिकाणी बक्षीस दिले आहेत अर्थातच श्री राजेश येळवंडे यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, श्री काशीनाथ सनगरे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक आणि कुमार विशाल सनगरे यांच्याकडून मालिकावीर चषक, कुमार दीपक सनगरे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज, कुमार ओमकार बेंडल यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज. या ठिकाणी श्री राजेश येळवंडे यांना विनंती करतो की आपण आपला या ठिकाणी सत्कार केला जातोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कायम नेतृत्व पुढे असते. या स्पर्धेची आठवण म्हणून मायेची शाल अकरा धावा धापलकावरती लागल्या आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर श्री काशीनाथ सनगरे, मी विनंती करतो आपण देखील यायचं आहे. ओ काशीनाथ सनगरे आले नाही आहेत पण त्यांचे सुपुत्र यांनी हजेरी लावले सकाळपासून. अर्थातच आपण पाहतोय
जय सनगरे. कुमार विशाल सनगरे यांनी देखील यायचं आहे. यांचा देखील सन्मान केला जातोय. आदित्य सनगरे आणि प्रकाश सनगरे मी यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. त्यानंतर दीपक सनगरे, समीर सनगरेनी यायचं आहे. यावेळी चांगला फटका पाहायला मिळालाय. ओ आणि 6 धावा लाईनमॅन आहेत. सहा धावा चेक केलाय, इकडे चेक केलाय. लक्षात घ्या इकडे ऑन स्क्रीन. अरे इकडे बघा ना.
एक चेंडू बाकी आहे सर. एक बॉल बाकी आहे. पहिला बॉल 0, त्याच्यानंतर 1 2 0 6. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा.50. जावेद चांगला चेंडू. पुढील चेंडू पाहायला मिळेल संघपाल्यांचा. यावेळेस स्वीर करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. कोणतीही धाव नाही आहे. येणारे चेंडू असतील आतापर्यंत जर पाहिलं तर 9 चेंडूवरती धावसंख्या करायची आहे. 24 धावा. येणारे 9 चेंडू. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय. सर आताच्या धावा किती आहेत या चेंडूवरती? 2 धावा. ओके. कारण समोर पब्लिक असल्यामुळे आम्हाला जरा अडथळा झाला. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 28 धावा. वाईट बॉल. पंच घोषित केला जातोय. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन.
लक्षात घ्यायचंय शेवटचे क्षण आहेत. आनंदाचे घालवूया, आनंदाने प्रेम वाढे, आनंदाने सर्व काही वाढे. यावेळेस बाकुलचा चेंडू आपण पाहतोय आणि यावेळेस काय पाहायला मिळतं इथे 2 धावा. 2 धावा धपलकावरती धावसंख्या लागते आणि स्कोरबोर्ड होती धावसंख्या झाली 31 धावा. 7 चेंडू 6 चेंडू आणि 19 धावा. येणारे 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. वाईड बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये पंकज तांबेच्या हातामध्ये दुरा संपवली जाते. आणि या बेस विकेटचं पतंग. येणारे 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना 2 खेळाडूच्या मध्ये तुरस लागली आहे. झील सोडला जातोय इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मात्र नाही. येणारे आता मात्र 4 चेंडूनी जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र येणाऱ्या 3 चेंडूंनी 16 धावांची आवश्यकता. वाईड बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. यावे चांगला फटका पाहायला मिळालाय. स्लॉट मध्ये चेंडू आहे. चेंडू 6 धावांसाठी. येणारे चेंडू असतील येणारे 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता.
इस बॅटची एक चेंडू 9 धावांची आवश्यकता. सामना विजयी ठरलाय. फायनल मध्ये अर्थातच चषकावरती नाव कोरलं जातं षटकार 11. अभिनंदन, हारलेल्या संघाला हाडलं. या ठिकाणी आपण बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. त्यापूर्वी जर पाहिले या स्पर्धेसाठी आपल्याला देणगीदार